तर राम मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज तुम्ही जे पाठीमागून माझ्या बघू शकता ना, ते आहे मुंबई एअरपोर्ट. आणि आपण चालू आहे फर्स्ट टाईम जे आहे मुंबई टू भुवनेश्वर. तर काही काम होतं त्याच्यामुळं थोडंफार आपण अर्जंटमध्ये निघालेलं आहे. आणि एअरपोर्टनंच आहे तर फर्स्ट टाईम मी सुद्धा जातो प्लेनने, कारण आपल्या गावाकडे जे जवळपास एअरपोर्ट नाही त्याच्यामुळे आपण जे आहे सध्या दुसरीकडे जातो. तुम्ही बघू शकता आय लव्ह मुंबई, इथे सुद्धा आपण फोटोसुद्धा क्लिक केलेले आहेत. तर तुम्हालासुद्धा मजा येणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्की आपल्या व्हिडिओला जे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. तर बघू शकता पाठीमागून एअरपोर्ट चालू. नाही तर पाठीमागे बघा पूर्ण पाण्याचा झरणा बोलतात त्याला. हां, हे बघू शकता किती मोठा एअरपोर्ट आहे. पूर्ण मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट आहे हे. आणि इथं आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आहे. बघू शकता एकच नंबर. आणि इथं आपला राष्ट्रीय ध्वज, भारताचा आपला फ्लॅग आहे. आणि इथं आपली फ्लाईट आहे विस्ताराची आहे. तर आपली फर्स्ट टाईम फ्लाईट आहे, तर तुम्हालासुद्धा आणि मी सुद्धा फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करतो आहे, तो एक नवीन अनुभवसुद्धा होणार आहे. बघू शकता किती सायलेंट आणि किती मोठं एअरपोर्ट आहे. पूर्ण किती मोठं एअरपोर्ट आहे सगळं बघायला गेलं तर. अरे बापरे, खतरनाक एवढं मोठं एअरपोर्ट आहे ना. आणि फर्स्ट टाईम आपला एक्सपिरियन्स पण होणार आहे. अचानक प्लॅन ठरला, असा काय प्लॅन नव्हता आपला या महिन्यामध्ये कुठं जायचा वगैरे, परंतु ठरला तर आता जायलाच लागणार आहे. थोडं काम होतं, ओडिसा भुवनेश्वरला आपण जाणार आहे. चला डायरेक्ट आता मी मध्ये जातो, कारण माझ्याकडे जे लगेज वगैरे आहे त्याचं चेकिंगसुद्धा करायला लागणार मला. ही जी लाईन आहे पूर्ण मध्ये एंट्री करण्यासाठी होती. जवळपास 15 मिनटं टाईम लागला मध्ये जायला सुद्धा. सीट नंबर आणि गेट नंबरसुद्धा आलेला आहे आपला, बघू शकता. करन्सी मनी एक्सचेंजसुद्धा आहे या साईडला. आणि खतरनाक एअरपोर्ट आहे. पण आता इथून आपल्याला जायचं, पूर्ण बॅगमधले चेकिंग करतात, पॉवर बँक वगैरे सगळं काढून द्यायला लागते. तर चला मी पण आता इकडे जातो. सो फायनली आपलं जे आहे सिक्युरिटी चेकिंग पण झालेलं आहे. आणि 5:50ची आपली आहे. तर इकडे खाली तुम्ही बघू शकता काय भारी व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवतो बघा. आता मी एलिव्हेटरनं खाली जायचं आहे आता आपल्याला. एकदम लास्टवाला घेतो मी, कारण साईडनं तुम्ही बघू शकता हे आहे मुंबई एअरपोर्ट. खाली माशा बघा किती कलरच्या आहेत, भारी भारी दिसू शकते तुम्हाला. आणि हे इकडे एअरपोर्ट आहे. आपल्याला गेट नंबर कुठला आहे, 87B. खतरनाक ही. अरे कियारा अडवाणी पण दिसली. सेरा दिस इज युअर प्ले. तर चला आपलं सगळं काय झालेलं आहे. आता थोडाफार आपण आता आराम करूया इथेच. खतरनाक व्ह्यू, एकच नंबर. काय खतरनाक केलं इथं तुम्ही बघू शकता. आय लव्ह मुंबई आहे. आणि पूर्ण इथं खाली एक्झिबिशन वगैरे पण आहे, खूप लोकांचे स्टॉल वगैरे इथे. आय लव्ह मुंबई. सेल्फी पण घेतोय. तुम्ही ते पाठीमागे बघू शकता आपल्या आय लव्ह मुंबईच आहे. आणि या साईडला सुद्धा बघा पाठीमागे एकदम झरणा सुद्धा आहे पाण्याचा. आणि इथे केलेलं आहे आय लव्ह मुंबई, एक नंबर. बघा कसा दिसतोय. काय नाही बाबा, नॉर्मलच आलेलं आहे आपण सुद्धा. आणि कियारा आणि विजय देवरकोंडा. चला वरतून सुद्धा येतात, या साईडनं सुद्धा. हा खूप एकदम भारी नजारा झालेला आहे बघा. इथं पूर्ण फोटोशूटचा झालेला आहे. आणि आता या साईडला जायचं आहे आपल्याला. काय जे 87 का काहीतरी नंबर आहे तिथे. छोटी MGची कॉमन बघू शकता, EV गाडी आहे.
आणि आपल्या इकडे तर नाही आलेली ही फुल्ली इलेक्ट्रिक आहे. याचा बूट स्पेससुद्धा आहे याच्या पाठीमागून. 4 सीटर आहे तर. एक सेकंड दाखवतोय आतमध्ये कशी आहे. अरे वा, लुक भारी आहे. कुशनसुद्धा भारी आहे, तुम्ही बघू शकता. डिस्प्ले ॲपल कारप्ले सुद्धा आहे याच्यामध्ये. नक्कीच भारी. कुणाला आवडली तर तुम्ही घेऊ शकता मुंबई एअरपोर्टला येऊ. जस्ट किडिंग आहे. या साईडला MGची दुसरी सुद्धा आहे, बघू शकता. तर चला आपल्या गेटकडे जाऊया. या साईडला गेट आहे कुठे. मनी एक्सचेंज. दारूचे ब्रँड बघा कुठलं कुठलं आहेत. कोणी बघितले पण नसेल एवढे याच्यामध्ये. ब्ल्यू लेबल आहे, कुठलं कुठलं आहे. तसे आपण काय पित नाही, जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून शूट करतोय. काय खतरनाक अनाऊन्समेंट होते पूर्ण मराठीमध्ये. तर बघू शकता काय खतरनाक केलेलं आहे एकदम आर्ट. एकदम कोरीव काम असं दिसतंय इकडे. बाप्पा. विमान के देर से आने के कारण विलंबित है. प्रस्थान का 87 इकडेच आहे आपलं. हे बघा लोक याच्यावरती जातात म्हणजे जास्त चालू नाही म्हणून. आपण जन्मसिद्ध अधिकार नाही, आपण पण जाऊया ना याच्यावरूनच. हाय, किती क्यूट पोरगी आहे ती. गेली तिकडे. याच्यावरती उभं राहायचं आणि झाडभर सारखं चालायचं. सॉरी अजून नाही बोलायला पाहिजेत, पण भारी आहे. कोस्टा कॉफी. चला थोडं लवकर जाऊया आता. ही जी चाय घेतलेली आहे 170 रुपयाची घेतली. काय यार, 170 रुपयाला चाय एअरपोर्टवरती. सगळं चुतिया बनायला आहे. एका महिन्यामध्ये मी 170 रुपयाची चाय पित नाही आणि इथं 170 रुपयाची वन टाईम घेतलेली आहे. हा शॉप आहे. 90 रुपयाला समोसा विकतोय पराठा. 10 रुपयाचा समोसा 90 रुपयाला. पैसा आहे बाबा एअरपोर्टमध्ये. एक टाईम होता आहे ना, खरंच गावामधून बघत होतो मी एरोप्लेन वगैरे कसे जातात वरतून, विमान वगैरे. आणि एक बसायची संधी भेटली. भारी फिलिंग आहे, एक नंबर. विस्तारा आहे, विस्ताराने जायचं आपल्याला. बघू शकतो केवढं आले आहेत असे. आपण जेव्हा खालून बघतो तेव्हा किती छोटे वाटतात, परंतु इथं आल्याच्या नंतर आता बघतोय आपण तर एवढे मोठे आले आहेत की विचारसुद्धा करू शकणार नाही. तर चला आपलं तर 87ला आहे. तर आज टाईम आहे अजून, मला 1 तास आहे. थोडं मी लवकरच आलो कारण नवीन आहे, काय माहिती नव्हती त्याच्यामुळेच. बघू शकता इथं वेटिंग एरियासुद्धा आहे. केवढा मोठा वेटिंग एरिया तुम्ही बघू शकता. हे इकडे प्लेन लागलेले असतात असे. बस बाहेर जाणारे पण आहेत वाटते. साऊदी कुठला फ्लॅग आहे मला काय माहिती नाही बाबा, पण तुम्ही बघा आणि सांगा कुठला आहे ते. आता हे जाणार आहे वाटते. याची उडान घेताना चालताना आपण एक व्हिडिओ बनवूया याचा आपण. ते तिकडे बघू शकता चाललं एक विमान. आपला टाईमसुद्धा आहे, थोड्याच वेळात 1-1.5 तासामध्ये आपल्याला सुद्धा जायचं आहे. आणि एक गोष्ट सांगू, मला माझा सीट नंबरसुद्धा आलेला आहे, परंतु मला माहिती नाही तो सीट म्हणजे कशी विंडो सीट आहे की नाही. फर्स्ट टाईम जातो आहे, काय असेल आपलं नशीब तर भेटेल आपल्याला, नाही तर काय. ते बोलतात ना नशीब आहे गांडू तो क्या करेगा पांडू, तशी सध्या आपली गत आहे. नशीब तर काही साथ देत नाही बरोबर, परंतु काय माहिती विंडो सीट तरी भेटायला पाहिजे. फर्स्ट टाईम जातो, नंतर काय माहिती कधी जाणार आहे ते. द्वार संख्या बदलाकडे लक्ष द्या. बँगलोरला जाणारे एअर इंडियाचे विमान 641 आता द्वार क्रमांक 42B वरून उड्डाण करेल. द्वार बदलाव के लिए कृपया ध्यान दें. बैंगलोर को जाने वाली एयर इंडिया की उड़ान 641 अब द्वार संख्या 42B से रवाना होगी.
May we have your attention for a gate change? 1 तास येऊन लवकर थांबल्याच्या नंतर आम्ही जे इथं बोर्डिंगसुद्धा आमची सुरू झालेली आणि चालतात सगळेच लोक थोडे लोकांना सोडत होता तो आणि जवळपास तुम्ही बघू शकता किती प्लेन उभे आहेत. विस्ताराच्या एअरलाईननेच मी सुद्धा जात होतो आणि साईडने समोरून खूप मोठं एक प्लेनसुद्धा दिसत होतं. विस्ताराचंच आहे हे पण खूप मोठं आहे. जवळपास किती लोक बसू शकतात काय सांगू पण शकत नाही मी तर. आणि एंट्री इथं जे आमची आता लगेच होणार होती तुम्ही बघू शकता. ही जे गेट आहे विस्तारा एअरलाईनचं जे आम्ही प्लेनमध्ये जाणार होतो त्याचं आहे. आणि माझा पहिलाच एक्सपिरियन्स खूप चांगला राहिलेला आहे. कारण काय आहे मला जवळच जे आहे ना विंडो सीट भेटलेली. म्हणजे या बाबतीमध्ये माझं खूप लक चांगलं आहे. आणि समोर थोडीफार इन्फॉर्मेशन पण दिलेली होती कसं बसायचं सीट बेल्ट वगैरे सगळं काही. आणि समोरून सुद्धा सांगत होते तुम्ही बघू शकता सीट बेल्ट वगैरे कसा लावायचा आहे ते. ऑक्सीजन का प्रवाह शुरू करने के लिए यह आवश्यक है कि आप इसे अपनी ओर खींचे और नाक की मदद सांस लेते रहें। बच्चों की सहायता करने से पूर्व अपना नकाब ठीक से पहनें। इस विमान में 8 आपातकालीन निकास हैं। विमान के पिछले भाग में 2 द्वार, विंग्स पर 4 और 2 द्वार विमान के आगे के भाग में हैं। हर मुख्य द्वार पर 3 इवैक्यूएशन स्लैब उपलब्ध है। फर्श पर लगी मार्गदर्शक बत्तियां आपात स्थिति में आपको नजदीकी निकास की दिशा दिखाएंगी। आपका नजदीकी निकास आपके पीछे की ओर भी हो सकता है। अपनी और दूसरों की सुरक्षा को ध्यान में रखते हुए आपातकालीन स्थिति में विमान से निकलने से पूर्व अपना सारा सामान विमानों में छोड़ दें। अधिक जानकारी के लिए कृपया सुरक्षा निर्देश पत्र पढ़ें जो आपके सामने की सीट पॉकेट में उपलब्ध है। आणि फ्लाईटसुद्धा आता उडायला रेडी झालेली आणि मी थोडाफार नर्वस होतो कारण फर्स्ट टाईम होतं तर काय अनुभव नव्हता. आणि टेकऑफ वगैरे करताना तुम्ही बघू शकता एकदम फास्ट एवढ्या फास्टमध्ये टेकऑफ केलं ना एकदम असा मोबाईलसुद्धा एकदम हातामध्ये हालायला लागला कारण एवढं स्पीड घेतलेलं एकदम त्यांनी जेव्हा वरती जातं प्लेन तेव्हा. आणि जवळपास एअरपोर्टलाच त्यांनी 5 ते 10 मिनटं एक स्लो स्पीडमध्ये होता आणि नंतर जेव्हा एकदम स्पीड घेतली आता जे तुम्ही फायनल स्पीड बघू शकता एकदम असं जोरामध्ये जे उडालं विमान आणि डायरेक्ट कुठे आकाशामध्ये मुंबईचा व्ह्यू बघत एकदम भारीच तुम्ही बघू शकता. एकदम आभाळामध्ये कसं दिसते पूर्ण लाल आणि ढग वगैरे सुद्धा याच्यामध्ये दिसतात. मस्त व्ह्यू एन्जॉय करत मी सुद्धा थोडंफार म्हणजे ब्रेकफास्टचे म्हणजे त्यांनी नाश्ता वगैरे पण देतात ते लोक. तर लगेच वेळ झालेली त्याची तर तुम्ही बघू शकता इथे एक स्वीटमध्ये पण होता थोडंफार आणि एक काय होतं मला काय नाव याचं काय माहिती नाही. त्याच्यानंतर झाली मस्त चाय आणि चहा घेतली मस्त एकदम फिलिंग मस्त भारी झालेली कारण एकदम वरती आभाळामध्ये चाय पिण्याचं एक. आणि हे तुम्ही बघू शकता नाईटचा व्ह्यू आहे रायपूरचा एकदम खतरनाकच वरतून दिसत होता तुम्ही सुद्धा बघू शकता. आणि 1.5 तासाचाच फ्लाईट होता आणि आम्ही पोहोचलो कुठं भुवनेश्वरला म्हणजे झालेला आमचा टायमिंग वगैरे पण लँडिंगचा. तर इथं लँड झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे त्यांचं एअरपोर्टवरतीच ही मस्त अशी कलाकृती केलेली आहे नमस्ते वगैरे. फायनली आपण भुवनेश्वरला पोहोचलेलो आहेत आणि आता इथं लगेज वगैरे येते त्याच्यामध्ये आपलं सुद्धा सामान होतं. काय माहिती किती वेळ लागतो. खूप छोटं एअरपोर्ट आहे पण यांचं. आणि लँग्वेजचा सुद्धा थोडाफार प्रॉब्लेम होणारच आहे. इकडे ओडिया लँग्वेज बोलतात आपली मराठी हिंदी. तर चला बघूया आता जातो बाहेर. एकदा आपलं लगेज आलं की थोडं सामान होतं आपलं तेच घेऊन जायचं आहे आता आपल्याला सुद्धा. आणि हा आहे बाहेरच्या एअरपोर्टचा लूक तुम्ही बघू शकता भुवनेश्वरचं. पूर्ण इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे हे सुद्धा. भारी एकदम बाहेरून मस्त दिसायला होतं परंतु थोडं छोटं एअरपोर्ट आहे जसं मुंबईचं कसं मोठं आहे ना. आणि इथून सुद्धा इंटरनॅशनल फ्लाईटसुद्धा जातात. मी जसं यांना विचारलं तेव्हा सांगितलं यांनी सुद्धा. आणि एअरपोर्टवरून निघालो आपण आपल्या रूमच्या शोधामध्ये. तर बघू शकता हे पूर्ण भुवनेश्वरचा रोडचा एरिया आहे. रोड खूप मस्त आहेत पण भुवनेश्वरमध्ये तर तुम्ही बघू शकता एकदम छान असे. आणि वातावरणसुद्धा एकदम गावासारखं झालेलं. खूप शोधत मला रूमसुद्धा भेटलेली आहे. तर फायनली रूमवरती सध्या आलेले आहेत आपण. खूप लेट झालेलं तर आता डायरेक्ट झोपायची तयारी करतो. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. तर चला ठीक आहे झोपतो मी पण आता.
रूम पण साले खूप महाग भेटले इथे, म्हणजे एक विचारच करू शकत नाही एवढे महाग महाग रूम्स आले देत आहे ते लोक. ऑनलाईन काही वेगळंच रेट आहे आणि ऑफलाईन काही वेगळंच आहे. तर तरीसुद्धा ठीक आहे. चला इथेच आता व्हिडिओ संपवतो आहे. लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.